सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये पहिलंच प्रकरण चालू आहे, संज्ञा प्रकरण. काल आपण माहेश्वर सूत्राचा उच्चारण केलं होतं. तर पुन्हा एकदा हे माहेश्वर सूत्र आहे. महेश्वर भगवान शंकर त्यांच्या कृपा प्रसादाने भगवान पाणिनीला प्राप्त झालेले हे सूत्र आहे. बराबर. मी पुन्हा म्हणतो, माझ्या मागे म्हणा, पुन्हा एकदा उच्चारण करू. अ इ उन रुर लुक ए ओम ऐ औच हाया वराट लान यमंगणनम झबाय घड़ाधश जब गड़ाधश ख फ छ ठ थ चटताओ कपाय शशसर हल. ठीक आहे. हे 14 सूत्र आहे. खूप चांगलं पाठ करा. ठीक आहे. यात संपूर्ण वर्णमाला आहे आणि याच्यावरच संपूर्ण व्याकरण आधारित आहे. बरोबर आहे जी. तर पुढे बघा. इति माहेश्वराणी सूत्राणी अनादि संज्ञार्थानी. सापडलं. इति म्हणजे वर दिलेले 14 सूत्र आहे ना, या सूत्रांना म्हणतात काय? माहेश्वराणी सूत्राणी. माहेश्वर सूत्र आहे. माहेश्वर म्हणजे काय? भगवान शंकराचं एक नाव आहे महेश्वर. ठीक आहे ना. तर महेश्वरात आगतानी माहेश्वराणी. आगतानी याचा अर्थ होतो प्राप्तानी. दिले बघा तिथं टिप्पणीमध्ये नंबर 2 मध्ये. बरोबर. काय दिलाय? इति इमानी पूर्वोक्तानी चतुर्दश सूत्राणी माहेश्वराणी. त्याचा अर्थ दिलाय महेश्वरात आगतानी, महेश्वर प्रसादात पाणिनीना लब्धानी इति फलितार्थ. ठीक आहे ना जी. तर मुख्य व्युत्पत्ती काय? महेश्वरात आगतानी. आगतानी शब्दाचा अर्थ आहे प्राप्तानी. महेश्वरापासून जे प्राप्त झालेले आहेत, म्हणून या सूत्रांना म्हणायचं काय? माहेश्वर सूत्र. तर महेश्वरात आगतानी म्हणजेच महेश्वर प्रसादात, महेश्वराच्या भगवान शंकराच्या कृपेने प्राप्त झालेले आहेत. आहे की नाही? म्हणून याला म्हणायचं माहेश्वराणी सूत्राणी. कुणाला प्राप्त झाले? कुणी प्राप्त केले? तर पाणिनीना लब्धानी. पाणिनी भगवान त्यांना हे सूत्र प्राप्त झाले. म्हणतात की पाणिनी महाराज खूप वेळेस व्याकरण शास्त्राचं अध्ययन करत होते, परंतु बुद्धी भयंकर मंद होती. विषय कळत नव्हता. खूप वर्ष झाले. एक दिवस सर्वांचा वैताग आला, सारं सोडून दिलं. कुठेतरी एकांतात गेले तपश्चर्या करण्याकरिता जंगलात आणि तपश्चर्या सुरू केली. भयंकर कठोर अशी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवान शंकर त्यांच्यावर काय झाले? प्रसन्न झाले. आणि मग भगवान शंकराने त्यांचं डमरू वाजवलं. काय वाजवलं? डमरू. किती वेळेस? 14 वेळेस. 14 वेळेस डमरू वाजवलं तर त्या डमरूमधून हे ध्वनी निघाले, सूत्र निघाले, 14 सूत्र. आणि ते पाणिनींच्या लक्षात आले. पाणिनींनी ती लिहिले आणि त्याच्यावर मग भगवान शंकर प्रसन्न झाल्यामुळे संपूर्ण व्याकरण शास्त्र त्यांनी लिहिलं. कोणी? पाणिनींनी. म्हणून याला म्हणायचं काय? माहेश्वराणी सूत्राणी. महेश्वर भगवान शंकरापासून त्यांच्या कृपेने प्राप्त झालेली ही सूत्र आहेत. बरोबर. चला पुढे बघा. मग पण कशासाठी हे सूत्र आहे? यांचं प्रयोजन काय? तर दिलंय बघा. अनादि संज्ञार्थानी. सापडलं का? काय म्हटलं आहे? सूत्रानी. त्याच्यानंतर काय आहे? अनादि संज्ञार्थानी. अन आहे आदी, आरंभी, सुरुवातीला ज्या संज्ञांच्या मध्ये अशा ज्या अनेक संज्ञा तयार होणार आहेत त्याला म्हणायचं अनादि संज्ञार्थानी. ठीक आहे ना. लिहून घ्या त्याचा अर्थ. अनादि संज्ञा अर्थम प्रयोजनम येषाम तानि अनादि संज्ञार्थानि.
ठीक आहे जी. बघा, अनादि संज्ञा अर्थम प्रयोजनम येषाम. अन इत्यादी संज्ञा बनवणे हाच आहे अर्थ, अर्थात प्रयोजन. ज्यांचं, ज्या सूत्रांचं, तानी त्या सूत्रांना म्हणायचं काय? अनादि संज्ञार्थानी सूत्राणी इत्यर्थ. अनादि संज्ञार्थानी सूत्राणी. ती 14 सूत्र कशासाठी आहे असा जर कोणी प्रश्न विचारला तर उत्तर काय देता येईल? अन इत्यादी संज्ञा बनविण्याकरिता या सूत्रांचा उपयोग आहे. काय काय? अन इत्यादी संज्ञा बनवणे आहे की नाही, हेच काय या सूत्रांचं प्रयोजन आहे. म्हणून म्हटलं एका शब्दात काय? अनादि संज्ञार्थाने. लिहिलं ना आता, काय लिहिलं? अनादि संज्ञा. संज्ञा म्हणजे नाव. अनादि संज्ञा हाच आहे अर्थ, अर्थात प्रयोजन. ज्यांचं, ज्यांचं, ज्या सूत्रांचं, त्या सूत्रांना म्हणायचं काय? अनादि संज्ञार्थाने. अन इत्यादी संज्ञा. अन ही संज्ञा काय वानगड आहे बुवा, सारं स्पष्ट होणार आहे. परंतु या 14 सूत्रातून अन इत्यादी अनेक अशा संज्ञा बनवल्या जातात, नाव बनवल्या जातात. एवढं ध्यानात ठेवायचं. झालं जी. अनादि संज्ञार्थाने. आगे पुढे. येषाम अंत्या इतः. येषाम सूत्राणाम अंत्या इतः. इन सूत्रां, हे जे सूत्र आहेत 14, या 14 सूत्रांच्या शेवटचा जो हलवर्ण दिसून येतो त्याची इत संज्ञा आहे. काय जी? इत संज्ञा आहे. इत संज्ञा करणारं सूत्र पुढे येऊ राहिलं, पण इथे एवढं समजायचं यांची काय आहे? इत एक संज्ञा आहे. कुणाची? या 14 सूत्रांच्या प्रत्येक सूत्राच्या शेवटचा जो हलवर्ण. उदाहरण, पहिलं सूत्र आहे ऐवण, त्याच्यामध्ये शेवटचा हलवर्ण कोणता आहे? न. त्याची इत संज्ञा आहे. रुरलुक मध्ये क, एवंग मध्ये ग, आहे की नाही? औच मध्ये च. अशा रीतीने हे जे 14 सूत्र आहे, या 14 सूत्रांच्या शेवटचा जो हलवर्ण, अंतिम वर्ण, त्याची काय समजायची? इत संज्ञा. इत आहेत ते, इत वर्ण आहेत, इत संज्ञक आहेत. कळलं? संज्ञा म्हणजे काय? नाव. जसं आपण व्यवहारामध्ये नाव ठेवतो की नाही, प्रत्येक वस्तूला नाव आहे बघा. अशी जगातली एकही वस्तू नाही की तिला काय नाही? नाव नाही. कारण नाव नसेल तर व्यवहारच होणार नाही. मग मनुष्यालाही नाव आहे, पशूंनाही आपण नाव ठेवतो की नाही? नाव ठेवतो म्हणजे निंदा करतो असं नाही. नाव ठेवणं म्हणजे संज्ञा देणं. जसं राम, श्याम, देवदत्त, गोपाल हे काय आहे? नाव आहे. गंगी, शंकी, राधा हे गाईचे नाव आहे की नाही? घराला सुद्धा नाव देतात पहा, आहे की नाही? काय? श्रीनिवास, राधा निवास असं काहीतरी नाव देतात ना. मग त्याच्यामुळे काय होतं? पोस्टमनला सोपं पडतं, कोणाला शोधायला सोपं पडतं. कोणतं घर? त्या घराला काय नाव आहे की नाही? माऊली निवास. मग बरोबर पोस्टमन तिथे जाऊन ते पत्र देतं. तात्पर्य काय? झाडाला सुद्धा नाव आहे की नाही? लिंबाचं झाड, वडाचं झाड, पिंपळाचं झाड. तात्पर्य प्रत्येक वस्तूला काय असते? संज्ञा. तसं इथं सुद्धा व्याकरण शास्त्र असो की कोणतंही शास्त्र असो, इथं सुद्धा काय असतं? संज्ञा, नाव दिलेलं असतं. इत हे सुद्धा काय एक प्रकारचं नाव आहे. आता इत ही संज्ञा कोण करतं? इत संज्ञा करणारं सूत्र कोणतं आहे? इत संज्ञा कुणाची केल्या जाते? इत संज्ञा करण्याचा फायदा काय, प्रयोजन काय आहे? या साऱ्या गोष्टीचा एक एक विचार आपण करणार आहोत. तर बघा, येषाम अंत्या इथं एवढं लागलं. पुढे चला. पुढे काय आहे जी? हकारादिषु अकारः उच्चारणार्थ. सापडलं का? तर म्हणे ही जी 14 सूत्र आहे, या 14 सूत्रामध्ये पहिल्या 4 सूत्रामध्ये तर स्वर आहे. अ, इ, उ, ऋ, ऋ, ए, ओ, ऐ, औ हे काय आहेत? स्वर आहे. स्वराचं उच्चारण स्वतंत्र रूपाने होतं, त्याची काही अडचण नाही. पण व्यंजनाचं उच्चारण स्वरा वाचून होत नाही. मग आता पुढे ह हे समजा ह, य, व, र या साऱ्यामध्ये एक वर्ण, एक स्वर घुसलेला आहे. कोणता? अ. ह मध्ये अ झाला, घुसला तर काय तयार झाला? ह, आहे की नाही? अ ला बाजूला काढलं, नुसत्या हचं उच्चारण करायचं ठरलं तर उच्चारण करता येणार नाही. उच्चारण करण्याला सुलभ व्हावं याकरिता कोणता तरी स्वर जोडल्या जातो. मग आता ह ला अ जोडला तर ह झाला. समजा ह मध्ये ई जोडला असता तर काय झालं असतं? ही. उ जोडला तर हु,
आहे की नाही. इस प्रकार अशा प्रकारे कळलं की नाही. तर मग आता इथं प्रत्येक व्यंजनामध्ये ह य व पासून पाचव्या सूत्रापासून 14व्या सूत्रापर्यंत सारे काय आहेत, व्यंजन आहेत. आणि त्या प्रत्येक व्यंजनामध्ये एक अ हा जोडलेला आहे. मग तो अ काय आहे, तर त्याचं उत्तर दिलं इथं. हकारादिषु हकार इत्यादी वर्णांमध्ये आकार अवर्ण, आकार म्हणजे अवर्ण उच्चारणार्थ, उच्चारणासाठी आहे. त्याचं काही विशेष प्रयोजन नाही. कळलं. चला. पण लन मध्ये तू इत संज्ञक. लन मध्ये म्हणतात, लन एक सूत्र आहे बघा, किती नंबरचं, 6 नंबरचं सूत्र आहे. कोणतं, लन. तर काय काय वर्ण आहे त्याच्यामध्ये, ल अ न. तर न जो आहे अंतिम त्याची ते संज्ञा आहे. तर ल मध्ये अ आहे, मग ल मध्ये जो अ आहे त्याची मात्र इत संज्ञा समजावी. त्याची काय समजायची, इत संज्ञा समजायची. कोणाची, ल ची नाही, ल मध्ये जो अ आहे त्याची काय समजायची, म्हणजे तो उच्चारणासाठी असून त्याची इत संज्ञा पण आहे. आणि बाकीचे जे सूत्र आहे ना, ह य व बाकीच्या सूत्रामध्ये वर्ण आहे ना, व्यंजन, त्याच्यामध्ये जो अ आहे त्याची मात्र इत संज्ञा नाही. तो अ फक्त कशासाठी, उच्चारण होण्यासाठी. एवढा फरक झालं. चला. हकारादिषु आकार उच्चारणार्थ. लन मध्ये तू परंतु लन मध्ये म्हणजे लन या सूत्रामध्ये जो आकार आहे तो कसा, इत संज्ञक आहे. त्याची इत संज्ञा आहे. लागला अर्थ. चला. आता म्हणे का हो, इत संज्ञा सांगितली तुम्ही, याची इत संज्ञा आहे, त्याची इत संज्ञा आहे, त्याची इत संज्ञा आहे. पण इत संज्ञा करणार सूत्र काय, कोणतं सूत्र आहे सांगा. सांगतात, सूत्र देत आहे. हलंत्यम 133. हे सूत्राचा नंबर आहे, ऍड्रेस, पत्ता आहे. कळलं की नाही. तर हलंत्यम हे सूत्र आहे. 133 काय आहे बरं, बघा. मूळ हे सूत्र कुठले आहेत, अष्टाध्यायी. अष्टाध्यायी हा ग्रंथ कोणी निर्माण केला आहे, पाणिनीने निर्माण केला आहे. बरोबर, पाणिनी भगवान. आणि तिचे त्या ग्रंथात किती अध्याय आहेत, 8. प्रत्येक अध्यायात किती पाद आहेत, 4 पाद आहेत. बरोबर. मग आता 8 अध्याय आहे, 4 पाद आहे, आणि प्रत्येक पादात सूत्र आहे. मग काही पादात 20 असतील, 40 असतील, 50 असतील, संख्या वेगवेगळी आहे. पण प्रत्येक पादात काय आहेत, सूत्र आहे. बरोबर. मग आता 133 म्हणजे काय, त्यात पहिला जो आकडा असतो तो अध्यायाचा असतो. पहिला आकडा कशाचा असतो, अध्याय. दुसरा जो आकडा आहे संख्या तो कशाचा, पाद. तो काय सांगतो, पाद. आणि तिसरा जो आकडा आहे तो सूत्राचा नंबर, क्रमांक. मग काय झालं, 133 म्हणजे हे सूत्र पहिल्या अध्यायातलं आहे, तिसऱ्या पादातलं आहे. पहिल्या अध्यायाचा 3रा पाद, आणि त्या 3ऱ्या पादात सुद्धा 3 नंबरचं ते काय आहे, सूत्र आहे. कळलं की नाही. जसं हा अष्टाध्यायी ग्रंथ, त्याच्यात आपण जर उघडून पाहिलं तर पहिला अध्याय, 3रा पाद आणि 3 नंबरवर हे सूत्र सापडेल. कोणतं, हलंत्यम. एवढं लक्षात आलं ना, ते सूत्र आहे हलंत्यम. तर आता याचा पदच्छेद पहा. हल अंत्यम 2 पद याच्यात किती आहेत, 2. बघा, प्रत्येक सूत्र समजून घेताना काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या. कसं, सूत्राचा पदच्छेद आला पाहिजे, आहे की नाही. सूत्र पाठ करायचं, त्याचा पदच्छेद, त्या प्रत्येक पदाची विभक्ती कोणती आहे हे पण लक्षात आलं पाहिजे. सांगणार आहे मी सर्व. कळलं की नाही. पुन्हा त्या सूत्राचं प्रयोजन काय आहे, म्हणजे कार्य काय आहे, अर्थात ते सूत्र काय काम करतं हे सुद्धा कळलं पाहिजे. त्याचा उपयोग कुठं आहे, काय काम करतं ते सूत्र, हे पण ध्यानात ठेवायचं. सोपं आहे एकदम. कळलं की नाही. तर बघा, या सूत्रामध्ये 2 पद आहेत, हल आणि अंत्यम. किती पद आहेत, 2. तर हल हे जे पहिलं पद आहे प्रथमा विभक्ती एकवचन, आणि अंत्यम हे सुद्धा प्रथमा विभक्ती एकवचन. ठीक आहे. मग तुम्हाला लिहायचं असलं तर तुम्ही वहीवर करू शकता, किंवा सूत्राचे हलपद आहे ना त्याच्या डोक्यावर तुम्ही लिहू शकता 1.1. म्हणजे समजून घ्यायचं, प्रथमा विभक्ती एकवचन. 1.2 असलं तर काय समजायचं, मग प्रथमा विभक्ती द्विवचन. 1.3 असं जर तुम्ही लिहिलं त्याच्यावर समजा, तर काय समजावं लागेल, पहिला प्रथमा विभक्तीचं बहुवचन.
आणि समजा 2.1 लिहिलं तर अर्थ काय होईल मग? द्वितीय विभक्तीचं एकवचन. ठीक आहे ना? तुमच्या संकेतानुसार तुमच्या हिशोबाने लिहू शकता. तर हल हे काय आहे? प्रथमा विभक्ती एकवचन. आणि अंत्यम हे सुद्धा काय? प्रथमा विभक्ती एकवचन. ठीक आहे. आता खाली पहा. आणि हे सूत्र कोणत्या प्रकारचं आहे, कोणत्या जातीचं आहे हे सुद्धा समजून घ्यायचं. हे सूत्र आहे संज्ञा सूत्र आहे. कोणतं सूत्र आहे जी? संज्ञा सूत्र आहे. कारण काल सूत्राचे प्रकार सांगितले होते ना, परिभाषा सूत्र, संज्ञा सूत्र, विधी सूत्र, नियम सूत्र आदी आहे. तर त्यापैकी हे सूत्र कोणतं आहे? संज्ञा सूत्र आहे. हे पण ध्यानात. ठीक आहे. तर चला, हल अंत्यम झालं. तर आता पहा खाली, उपदेशे अंत्यम हल इत स्यात्. सापडलं काय काय? उपदेशे अंत्यम हल इत स्यात्. मी पदच्छेद करून तुम्हाला वाचून दाखवलं. ठीक आहे ना? उपदेशे सप्तमी आहे. म्हणजे काय? उपदेश अवस्थामध्ये, उपदेशामध्ये अंत्यम हल, अंतिम असा जो हल, त्याची इत संज्ञा होते. इत्स्या. कळलं? ध्यान द्या, घाबरू नका. आता हल हे पद आहे. हल म्हणजे काय हे अगोदर लक्षात आलं पाहिजे. हल काय आहे? हल म्हणजे काय? तर बघा, 14 सूत्र काढले. त्याच्यामध्ये ह कुठे आहे बघा? 5व्या सूत्राच्या आरंभी आहे बघा. ह हाय वराटमध्ये ह आहे बरं का? ह सापडला. आणि हल ल जो आहे ना, तो ल कोणता घ्यायचा? इत संज्ञावाला. तर या 14 सूत्रामध्ये असा कोणता कुठं आहे ल की ज्याची इत संज्ञा आहे? 14व्या सूत्रामध्ये शेवटचं हल, 14वा सूत्र ल आहे की नाही? तर मग 5व्या सूत्राचा आरंभीचा जो ह, तिथून ते 14व्या सूत्राचा अंतिम जो ल, तिथपर्यंत जेवढे वर्ण आहेत ना मधले, ते सारेच्या सारे वर्ण याच्यात येऊन जातात. कशामध्ये? हलमध्ये. म्हणजे हल ही एक संज्ञा बनली. हल काय बनली? संज्ञा. हल काय बनली? संज्ञा. आता या संज्ञा आहे, या संज्ञेचा संज्ञी कोण हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण 2 शब्द, संज्ञा, संज्ञी. संज्ञा म्हणजे नाव आणि संज्ञी म्हणजे त्या नावाचा अर्थ. त्या नावाचा अर्थ. जसं उदाहरणार्थ देवदत्त हा शब्द ही झाली संज्ञा. आणि त्या संज्ञेचा संज्ञी कोण? तो देवदत्त. देवदत्त हा शब्द ज्याचं नाव आहे त्या शरीराचं, तो मनुष्य, हा झाला संज्ञी. हा काय झाला? 2 मिनिट फरक कळला. संज्ञा आणि ज्याचं मुखातून उच्चार नव्हतं तो शब्द, ती झाली संज्ञा. आणि त्या शब्दाचा जो अर्थ असतो त्याला म्हणायचं. जसं पुस्तक हा शब्द आहे, संज्ञा आहे. आणि या पुस्तक शब्दाचा संज्ञी कोण? ही वस्तू. ही काय आहे? संज्ञी. अनेक पान आहेत त्याला, संज्ञा आहे. कळलं की नाही? हा. घर हे काय आहे? संज्ञा. आणि संज्ञी कोण? ज्याच्यात आपण राहतो, बसतो, झोपतो, हे सारं मोठं, 4 भिंती वर छत असं जे आहे तो झाला संज्ञी. लक्षात आलं आता? तसं इथं हल ही काय आहे? संज्ञा. हल काय आहे? संज्ञा. आणि हल या संज्ञाचा, हल या नावाचा संज्ञी कोण? ते मध्ये आलेले सारे वर्ण. मग त्याच्यात ह बी आला, हल घेऊन. मग कोण कोण आले बरं बघा? 5व्या सूत्रापासून ह, य, व, र. म्हणजे मग पुढे ट आला, तो म्हणजे तो नाही घ्यायचा. तो हीच संज्ञा काय? ज्याची संज्ञा आहे तो घ्यायचा नाही. कोण कोण येतात पा? ह, य, व, र, ल, य, म, ग, न, न, झ, भ, घ, ढ, ध, ज, ब, ग, ड, द, ख, फ, छ, ठ, थ, च, ट, त, क, प, श, श, स, ह. इथपर्यंत एवढ्यांची संज्ञा झाली. कोणती? हल. बरोबर. आता उदाहरण दुसरं. समजा अक ही संज्ञा केली. काय केली? अक ही संज्ञा केली. तर मग तुम्ही काय करणार? सर्वात पहिला अक मध्ये अ आहे ना, अ शोधायचा.
आणि पुढचा क शोधायचा, मग बदले आणि तो स्वतः तेवढ्यांची साऱ्यांची तो काय ठरेल? संज्ञा. मग सांगा बघू, अक ही संज्ञा कुणाकुणाची असेल? अर्थात अक संज्ञाचा संज्ञी कोण कोण आहे सांगा? अ, ई, उ, ऋ आणि ऋ एवढे अक या संज्ञाचा काय आहे? संज्ञा आहे. बरोबर. उदाहरण दुसरं, समजा विचारलं अच, काय विचारलं? अच. तर अच या संज्ञाचा संज्ञी कोण कोण आहेत? सारे स्वर. कारण बघा तुम्ही 4 सूत्र आहे. अ, पहिल्या सूत्राच्या आरंभी आहे अ आणि चौथ्या सूत्राच्या शेवटी आहे च. मग अ पासून च पर्यंत सारे जेवढे आले अ, ई, उ, ऋ, लु, ए, ओ, ऐ, औ हे सारे संज्ञी झाले. आणि अच ही काय झाली? एवढं लक्षात आलं की नाही? हा, मग या सूत्रांचा अशा अभ्यास करायचा पक्का. काय अभ्यास करायचा की सूत्र न उघडता देखील विचारलं अक लगेच सांगता आलं पाहिजे. किंवा विचारलं काय? प्रत्येक वर्गाचा तिसरा वर्ण ज्यात येऊ शकेल असा प्रत्याहार सांगा. सांगता आलं पाहिजे. काय? जश. काय सांगता येईल? कारण बघा त्याची रचना कशी आहे. पुन्हा बघा ते 14 सूत्र अ, ई, उ, ऋ, लु, ए, ओ, ऐ, औ याच्यामध्ये काय? सारे स्वर आहेत. बरोबर, सारे स्वर आहेत. मग ते ध्यानात ठेवायचं. न कुठं आहे, क कुठे आहे, ग कुठे आहे, च कुठं आलाय ऐक म्हणजे लक्षात येणार. पुन्हा हयवरट लन त्याच्यात ह सोडून द्यायचा. य, व, र, ल हे चाले 4 अंतस्थ वर्ण. हे काय? 4 अंतस्थ वर्ण आहे. त्याच्या पुढे 7व्या सूत्रात प्रत्येक वर्गाचा 5वा वर्ण आहे. 5 वर्ग सांगितले होते ना, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग. तर क वर्गाचे प्रत्येक वर्गात 5 व्यंजन आहेत. क वर्ग त्याचे 5 कोण कोण? क, ख, ग, घ, ङ. क वर्ग झाला. क, च वर्ग. च वर्गामध्ये च, छ, ज, झ, ञ. ट वर्ग ट, ठ, ड, ढ, ण. त वर्ग त, थ, द, ध, न. प वर्ग प, फ, ब, भ, म. झाले. आता बघा प्रत्येक वर्गाचा शेवटचा 5वा कुठं आला माहिती का? 7व्या सूत्रात यमांगण. बरोबर. आता समजा प्रश्न केला काय की 5वा वर्ण ज्यात येऊ शकेल असा प्रत्याहार बनवा. तर काय बनवता येईल बरं? यम. काय बनवता येईल? यमंगण कशाला? यम प्रत्याहार बनवायचा. प्रत्याहार म्हणजे संज्ञा बनवायची. प्रत्येक वर्गाचा 5वा वर्ण येऊ शकेल असा प्रत्याहार किंवा संज्ञा प्रत्याहार बनायचा आहे की नाही? तर काय बनेल? यम. बरोबर. पुढे चला 8वं सूत्र पहा. झवय आहे की नाही आणि घ, ढ, ध म्हणजे 8वा आणि 9वा हे 2 सूत्र. या 2 सूत्रात काय आहे माहिती का? प्रत्येक वर्गाचा काय? 4था वर्ण आहे. प्रत्येक वर्गाचा 4था वर्ण आहे. घ, झ, भ, घ, ढ. बरोबर. प्रत्येक वर्गाचा 4था वर्ण ज्यात येऊ शकेल अशी संज्ञा बनवा असा जर प्रश्न विचारला तर काय उत्तर? झष. काय बनेल? झष. पुढे चला 10वं सूत्र पहा. त्याच्यामध्ये प्रत्येक वर्गाचा काय आहे? तिसरा वर्ण आहे. ज, ब, ग, ड, ध. मग काय प्रत्याहार बनेल तिसऱ्या वर्णासाठी? झष. पुढे चला ख, फ, छ, ठ, थ. ख, फ, छ, ठ, थ हे झाले प्रत्येक वर्गाचा दुसरा. प्रत्येक वर्गाचा आणि तिथून पुढे च, ट, त आणि क, प याच्यामध्ये प्रत्येक वर्गाचा काय? पहिला वर्ण. बरोबर. मग आता दुसरा वर्ण आणि पहिला वर्ण ज्यात येऊ शकेल असा प्रत्याहार बनवा, अशी संज्ञा बनवा असं जर विचारलं तर काय सांगता येईल बरं? खय. काय बनेल? खय. ठीक आहे. पुढे चला श, श, स आणि ह हे झाले उष्म वर्ण. हे काय जी? उष्म वर्ण. तर उष्म वर्ण सांगणारा प्रत्याहार अर्थात संज्ञा काय होईल? शल. काय होईल? शल. ठीक आहे. अजून एक गोष्ट, काही कठोर व्यंजन आहेत आणि काही मृदू व्यंजन आहेत. व्यंजनाचे 2 प्रकार. कोण कोण? कठोर व्यंजन, मृदू व्यंजन. तर कठोर व्यंजन कोण कोण आहेत बरं? तर बघा प्रत्येक वर्गाचा पहिला, प्रत्येक वर्गाचा दुसरा आणि श, श, स हे 3. श, श, स किती झाले? हे 3 किती झाले? एकूण 13. प्रत्येक वर्गाचा पहिला,
प्रत्येक वर्गाचा दुसरा आणि श श स हे काय झाले कठोर व्यंजन. ठीक आहे. आता बघा बरं सूत्रामध्ये कठोर व्यंजन ज्यात येऊ शकतात सारेच्या सारे असा प्रत्याहार काय होऊ शकतो बरं खर. खर काय बनेल खर काय होईल खर. लक्षात आलं खर लक्षात आलं. ख ख म्हणजे ख कुठं आहे 11व्या सूत्राचा आरंभी ख आणि 13व्या सूत्राचा र खर तयार झाला. हे झाले काय कठोर व्यंजन. आणि मृदू व्यंजन ज्यात सारे येऊ शकेल. आता कठोर व्यंजन सोडले की बाकीचे सारे काय आहेत मृदू व्यंजन. मृदू व्यंजन ज्यात येऊ शकतात असा प्रत्याहार काय बनेल बरं काय बनेल हश. काय बनेल हश. बघा 5व्या सूत्राच्या आरंभी आहे ह. सापडलं का 5व्या सूत्राच्या आरंभी काय आहे ह आणि 10व्या सूत्राचा शेवटचा वर्ण आहे कोण श. तर ह पासून श पर्यंत हश हे झाले काय किती हे मृदू व्यंजन. तो मृदू व्यंजन किती आहेत 20. मृदू व्यंजन किती आहे 20. कठोर व्यंजन किती आहे 13. कठोर व्यंजन किती आहे 13. 20 आणि 13 किती झाले 33. एकूण व्यंजन किती आहे 33 व्यंजन आहेत. बरोबर. तर मृदू व्यंजन कळाले कोणते आहेत हश प्रत्याहारामध्ये जेवढे आले ते कोणते मृदू व्यंजन. आणि खर या प्रत्याहारात जे आले ते कोणते कठोर व्यंजन. बरोबर. आता समजा प्रश्न विचारला ध्यान द्या सारे व्यंजन ज्यात येऊ शकतात असा प्रत्याहार सांगा काय होईल हल. काय होईल आणि सारे स्वर ज्यात येऊ शकतात असा प्रत्याहार सांगा तर अच. आणि सारे वर्ण ज्यात येऊ शकतात असा प्रत्याहार सांगा तर अल. लक्षात आलं जी. चला बस थोडासा जर अभ्यास केला काहीच नाही 14 आहे सूत्र आणि ते बी एवढलेच आहे बारीक बारीक आहे काहीच अवघड नाहीये. म्हणून त्याचा खूप अभ्यास करा कारण त्याच्यावर सारं अवलंबून आहे. ठीक आहे ना. प्रत्येक वेळेस मग समजा उदाहरणार्थ आलं कुठं काय खर खर मध्ये कोणकोणत्या सगळं थांबा काढू दे मला असं व्हायला नको. लक्षात आलं. चला आता तर आपला चालला होता पहिल्या सूत्राचा अर्थ. सूत्र आहे पहिलं कोणतं हलंत्यम. तर लिहिलंय बघा उपदेशे अंत्यम हल इच्छा. हल म्हणजे काय व्यंजन. हल म्हणजे काय व्यंजन. हल शब्दाचा अर्थ काय होतो व्यंजन. कारण हल मध्ये सारे व्यंजन आले की नाही. तर मग बघा उपदेशे उपदेशामध्ये अंत्यम हल अंतिम आणि अंत्यम हल मतलब शेवटी असणारा जो हल वर्ण अंत अवस्थेत अंत मध्ये स्थित असा जो हल त्याची काय होते इच्छा. इत म्हणजे इत संज्ञा होते. लागलं काय झालं सूत्राचा अर्थ उपदेश अवस्थेमध्ये अंतिम असा जो हल अर्थात व्यंजन त्याची इत संज्ञा होते. लागलं. या सूत्राने काय काम केलं इत संज्ञा केली. काय काम केलं संज्ञा करणार हे सूत्र आहे. संज्ञा सूत्र आहे ना काय हे संज्ञा सूत्र आहे. कोणती संज्ञा करतं हे सूत्र इत संज्ञा. कुणाची करतं इत संज्ञा हे सूत्र अंतिम हलची. कुठं असणाऱ्या अंतिम हलची इत संज्ञा करतं हे सूत्र उपदेश अवस्थामध्ये असणारा जो अंतिम हल त्याची इत संज्ञा करतं कोणतं हे सूत्र कोणतं हलंत्यम. लक्षात आला सूत्राचा अर्थ. आता प्रश्न असा येतो की उपदेश काय आहे बुवा. उपदेश म्हणजे काय हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट सूत्रामध्ये किती पद आहेत बरं 2. कोण कोण हल आणि अंत्यम 2च आहे. आणि खाली सूत्राचा अर्थ जेव्हा लिहायला सुरुवात केली ज्याला वृत्ती म्हणतात तर तिथं किती पद आहे बघा उपदेशे अंत्यम हल ईद स्यात एवढे सारे पद आहेत. एवढे सारे बाकीचे पद कुठून आले. आपले पद किती आहे सूत्रात 2 आणि खाली किती दिसू राहिले 5 म्हणजे 3 पद काय झाले जास्तीत झाले. ते कुठून आले मनातून खिशातून आणून टाकले का तिथं आहे की नाही. तर म्हणे असं नाही आहे. काय असतं अष्टाध्यायी ग्रंथ काय आहे अष्टाध्यायी ग्रंथाची अशी रचना आहे की तिथं काही पदांची काही दूरपर्यंत अनुवृत्ती चालते. काय चालते अनुवृत्ती आहे की नाही. म्हणजे समजा एखादं पद आलं आणि पुढच्या सूत्रामध्ये त्या पदाची गरज आहे. त्या पदाची काय आहे मग पुढच्या सूत्रात पुढचं सूत्र लिहित असताना ते पद पुन्हा लिहित नाही पाणी भगवान. मग काय करतात की ती मागच्या जे सूत्राची
सूत्रामधल्या ज्या पदाची पुढे गरज आहे त्या पदावर लिहितात की याची अनुवृत्ती अमुक सूत्रापर्यंत जाते. म्हणजे प्रत्येक पुढच्या सूत्रामध्ये जाऊन मिळतं ते कोणतं, ज्या पदाची अनुवृत्ती सांगितलेली आहे ते पद काय होतं, प्रत्येक पुढच्या सूत्रामध्ये जाऊन जिथपर्यंत त्याची अनुवृत्ती सांगितलेली आहे. मग प्रत्येक वेळेस ते पद लिहायची गरज आहे का, नाही, आपोआप त्याची अनुवृत्ती चालत राहते. मग ज्या अर्थी हलंत्यम या पहिल्या सूत्रात उपदेशे पद नाही, इत पद नाही, त्या अर्थी नक्कीच समजावं हे पद मागच्या वरच्या कुठल्या तरी सूत्रात आलेले आहे आणि त्याची अनुवृत्ती इथं येऊ राहील. लक्षात आलं की नाही, याला म्हणायचं अनुवृत्ती येणं. लक्षात आलं, प्रत्येक वेळेस ती लिहायची गरज, व्यवहारात सुद्धा अनुवृत्ती चालते बघा शब्दांची, व्यवहारात सुद्धा शब्दांची काय चालते, अनुवृत्ती चालते आहे की नाही. समजा आता पंगत चालू आहे आणि पंक्तीमध्ये गुलाबजाम आहे बरोबर, परंतु तिकडून सांगितलं स्वामीजींनी काय, गुलाबजाम आता कोणालाच वाटायची नाही, ही नंतर वाटेल बरं का, आणि बकेट ठेवून दिली, जेवण झालं, साऱ्यांचे हात धुतले आणि सांगितलं स्वामीजींना माहिती आहे काय, कुणाला सर्दी होते, कुणाला खोकला होतो, कुणाची तब्येत कशी आहे, त्याच्या तब्येतीनुसार मग तिकडून ऑर्डर आली काय, अरे नामदेव काय म्हणजे उद्धव बापूला 10 गुलाबजाम दे, रामानंदजीला 4 दे आहे की नाही, बाबाजीला 5 दे. आता बाबाजीला 5 दे पण काय काही आहे का, मग आता बघा पहिल्या वाक्यात काय होतं मात्र, अरे नामदेव उद्धव बापूला किती 10 गुलाबजाम दे, काय दे गुलाबजाम, आणि रामानंदजीला 5 दे पण 5 काय द्यायचं काही आहे का. मग गुलाबजाम हा शब्द पहिल्या वाक्यात आला की नाही, त्याची अनुवृत्ती चालली पुढे. समजून घेतो समजणार काय, रामानंदजीला 5 दे, 5 दे म्हणजे काय गुलाबजाम 5 दे, आणि बाबाजीला 4 दे, 4 दे म्हणजे काय 4 दे गुलाबजाम. आता गुलाबजाम शब्द प्रत्येक वेळेस उच्चारला का, उद्धव बापूला 10 गुलाबजाम दे, रामानंदजीला 5 गुलाबजाम दे, बाबाजीला 4 गुलाबजाम दे, गुलाबजाम हा शब्द प्रत्येक वेळेस उच्चारला का नाही, एकदाच उच्चारला पण त्याची काय चालली अनुवृत्ती चालते की नाही. तसंच इथं बी आहे, काही पदांची काय चालते अनुवृत्ती, म्हणून ते पद ज्यांची अनुवृत्ती येऊ राहिली ते बार बार लिहायची गरज नाही. मग इथं उपदेश हे अंत्यम हे जे आहे की नाही, ईत वगैरे हे जे पद आले आहेत ना काय, त्याच्या काय आली वरून, आणि वरून हे तर पहिलं सूत्र आहे लघुकौमुदीमध्ये, वरून आली अनुवृत्ती. असा प्रश्न होईल की नाही. तर त्याचं उत्तर काय की म्हणे हे लघु जे मध्ये जे सूत्र आहे ना, हे लघुवाल्यांनी थोडी निर्माण केली आहेत, वरदराजाचार्यांनी थोडी सूत्र बनवली आहेत. सूत्र बनवणारे कोण आहे, पाणिनी आहे, त्यांचा स्वतंत्र ग्रंथ आहे अष्टाध्यायी, तिथून हे सूत्र घेतले. मग तिथून हे सूत्र घेतले म्हणजे काय, याचा अर्थ तिथं जाऊन बघितलं तर या सूत्राच्या वर कितीतरी सूत्र आपल्याला सापडतात. मग त्या वरच्या सूत्रातून काय आलेली आहे अनुवृत्ती. कधी कधी क्वचित ठिकाणी पुढचं सुद्धा एखादं पद माग येत असतं, ठीक आहे ना, त्याला अनुकर्षण म्हणतात, आणि काय आहे अनुवृत्ती आहे. ठीक आहे ना जी. चला अनुवृत्ती तर लागलं तर बघा सूत्रामध्ये कोण कोण पद आहेत, हल आणि अंत्यम. काय पद आहेत, हल आणि अंत्यम. आणि अधिक पद कोण कोण आहे मग, उपदेशे. अंत्यम तर आहेच वर, हल बी आहे, इत आणि स्यात. स्यात हे क्रियापद घेतलं वाक्य पूर्ण करण्याकरिता, आणि उपदेश आणि इत हे 2 पद वरून आलेले आहे. मग तेव्हा वाक्याचा अर्थ, सूत्राचा अर्थ पूर्ण झाला आहे की नाही. सूत्राचा अर्थ हे 2 पद जर नाही आले वरून तर पूर्ण होईल का, अंतिम हल. पण काय अंतिम हल काहीच कळणार नाही, केवळ सूत्रातलेच पद घेतले, हल अंत्यम एवढेच ना, अंतिम हल पण अंतिम हल काय काही कळलं का नाही. म्हणून वरून जेव्हा ते पद आले तेव्हा अर्थ पूर्ण झाला. तर अर्थ काय झाला मग, उपदेश अवस्थामध्ये अंतिम असा जो हल म्हणजे व्यंजन त्याची काय इत संज्ञा समजावी. लागलं जी. चला मग इत संज्ञा करणार सूत्र कोणतं, हलंत्यम. हलंत्यम सूत्राचं प्रयोजन काय, इत संज्ञा करणं आहे की नाही. हलंत्यम सूत्राने कोणती संज्ञा केली, इत संज्ञा कुणाची केली, अंतिम हलची केली. कुठल्या अंतिम हलची इत संज्ञा केली, उपदेश अवस्थामध्ये जो अंतिम हल त्याची इत संज्ञा केली. लागलं. आणि उपदेश अवस्थामध्ये उपदेश काय भानगडे बघा पुढं, उपदेश आद्योच्चारणम
उपदेश शब्दाचा अर्थ. उपदेश म्हणजे काय? उपदेश आद्योच्चारण. आद्य उच्चारणाला उपदेश असं म्हणतात. म्हणजे आद्य उच्चारण, आद्य म्हणजे पहिलं उच्चारण. म्हणजे कोणाचं पहिलं उच्चारण? कुठलं पहिलं उच्चारण की ज्याला तुम्ही उपदेश म्हणता? प्रश्न येईल की नाही? तर तिथं बघा, त्याच्यावर लिहा आद्यानाम उच्चारणम आद्योच्चारणम. काय काय? आद्यानाम उच्चारणम. शब्दाची विग्रह देत असतो, ते लिहायचे, वहीवर लिहा किंवा त्याच्यावर लिहा. आद्यानाम उच्चारणम आद्योच्चारणम. ठीक आहे जी. अर्थ पहा. आद्यांचं जे उच्चारण, आद्य म्हणजे कोण? आद्य शब्दाने घ्यायचे 3: पाणिनी भगवान, पतंजली आणि कात्यायन. ठीक आहे जी. काय काय? आद्य शब्दाने कोण घ्यायचे? पाणिनी, पतंजली, कात्यायन. आणखीन भगवान शंकर, त्यांना पण घ्या, कारण 14 सूत्राचे निर्माते कोण आहे? भगवान शंकर आहे, ते बी घ्या, आहे की नाही? तर हे झाले कोण? आद्य. आणि त्यांच्याद्वारे केल्या गेलेले जे उच्चारण, त्यांच्याद्वारे केल्या गेलेले जे ग्रंथ, त्याला म्हणायचं काय? आद्योच्चारणम. आणि त्या आद्योच्चारणालाच काय म्हणायचं? उपदेश. काय म्हणायचं जी? उपदेश. लागलं की नाही? आता उपदेशामध्ये ध्यान द्या, उपदेशामध्ये अंतिम हल त्याची संज्ञा होते. तो उपदेशामध्ये म्हणजे कुठं? पाणिनीच्या द्वारे, पतंजलीच्या द्वारे, कात्यायनाच्या द्वारे, शंकराच्या द्वारे केलेले जे ग्रंथ आहेत, त्यांच्यामध्ये कुठंही अंतिम हल आला तर त्याची काय समजायची? अर्थ निघाला, आहे की नाही? किंवा उपदेश शब्दाचा एक अजून अर्थ केला जातो. एक श्लोक आहे, लिहा तुम्ही वाटल्यास. प्रत्ययाः शिवसूत्राणि प्रत्ययाः शिवसूत्राणि आदेशा आगमास्तथा. आदेशा आगमास्तथा. इधर पूर्वार्ध, उत्तरार्ध. धातु पाठो गणे पाठः. धातु पाठो गणे पाठ. उपदेशाः प्रकीर्तिताः. उपदेशाः प्रकीर्तिताः. बघा भाई. प्रत्ययाः शिवसूत्राणि आदेशाः आगमास्तथा. धातुपाठो गणे पाठः उपदेशाः प्रकीर्तिताः. बघा, प्रत्यय, शिवसूत्र. शिवसूत्र म्हणजे 14 सूत्रावर सांगितलेले, भगवान शंकराच्या द्वारा निर्मित. आदेश, प्रत्यय, शिव भगवान शंकराचे सूत्र, आदेश, आगम तथा. चालेल 4. प्रत्यय, शिवसूत्र, आदेश आणि आगम. त्याचप्रमाणे धातुपाठ, गणपाठ, उपदेशा प्रकीर्तिता. धातुपाठ, गणपाठ हे काय आहे? काय आहे ते? उपदेश आहे. उपदेश शब्दाने एवढे घ्यायचे. कोण कोण? प्रत्यय बी उपदेश आहे, भगवान शंकराचे सूत्र पण उपदेश आहेत. आदेश, आदेश पुढे येणार आहे तुम्हाला, आहे की नाही? आदेश, आदेश हा काय असतो? शत्रूसारखा असतो, येऊन बसतो त्याच्या जागेवर, आदेश. पुन्हा आगम, मित्रासारखा असतो, त्याच्या शेजारी येऊन बसतो, सारं पुढे येणार आहे, आगम. त्याचप्रमाणे धातुपाठ, गणपाठ हे सर्व काय आहे जी? त्याला उपदेश असं म्हणायचं. मग उपदेशामध्ये जो अंतिम हल त्याची काय होत असते? इत संज्ञा. जसं उदाहरण, उपदेश घेतला कोण? भगवान शंकराची 14 सूत्र. मग त्या भगवान शंकराची जे ऐऊन रोलू 14 सूत्र आहे, त्याच्यामध्ये अंतिम हल कोण? ऐऊन मध्ये न, रोलू मध्ये क, एवंग मध्ये ग. हे साऱ्यांची काय आहे? इत संज्ञा. काय आहे जी? संज्ञा. ठीक आहे जी. चला पुढे. झालं एवढं? पुढे पहा. सूत्रेषु अदृष्टम पदम सूत्रांतरात अनुवर्तनीयम सर्वत्र. झालं जी. तोच प्रश्न आलता ना आपला, की सूत्रामध्ये तर 2च पद दिसून येतात, हल आणि अंत्य. आणि खाली अर्थ करताना तर उपदेशे, ईत हे पहिले पद आणले. कुठून आणले त्याचं स्पष्टीकरण करतायत पहा. सूत्रेषु अदृष्टम पदम म्हणजे सूत्रामध्ये न दिसणारे पद जर खाली
खाली दिसत असतील तर ते कुठून आले? सूत्रांतरात अनुवर्तनीय सर्वत्र. सूत्रांतरात म्हणजे अन्य सूत्रापासून अनुवर्तनीय, त्याची अनुवृत्ती समजायला पाहिजे. लक्षात आलं ना? बघा, सूत्रेषु अदृष्टम म्हणजे सूत्रामध्ये जे पद दिसत नाहीत असे जे पद आहेत ते पद सूत्रांतरात अन्य सूत्रापासून आलेले आहेत, त्याचं अनुवर्तन झालेलं आहे, अनुवृत्ती त्याची आलेली आहे असं समजावं. लक्षात आलं? सूत्रेषु अदृष्टम पदम सूत्रांतरात अनुवर्तनीयम सर्वत्र. झालं जी? चला पुढे. मग म्हणे आता ठीक आहे, संज्ञा केली, पण संज्ञा कशासाठी केली हा प्रश्न आहे. संज्ञा केली तुम्ही, कोण संज्ञा केली? इत संज्ञा केली. कशासाठी केली? म्हणजे संज्ञा करण्याचं प्रयोजन काय, फल काय, कशासाठी संज्ञा केली हा प्रश्न आहे की नाही? तर उत्तर देतात त्याचा. आता कशासाठी संज्ञा केली? कारण एक नियम आहे बघा, या संज्ञा सा प्रयोजनवती. काय जी? या संज्ञा सा प्रयोजनवती असा नियम आहे. काय अर्थ याचा? या संज्ञा, जी संज्ञा असते ती प्रयोजनवाली असते, म्हणजे तिचं काहीतरी फल. निष्फल अशी संज्ञा केली जात नाही. काय नियम? या संज्ञा सा प्रयोजनवती. लिहून घ्या. या संज्ञा सा प्रयोजनवती. जो संज्ञा आहे, जी संज्ञा आहे ती प्रयोजनवती, फलवाली असते. सा प्रयोजनवती. लागला अर्थ? चला, मग म्हणे तुम्ही आता ही संज्ञा केली हलंत्यम सूत्राने, त्याचं फल काय, प्रयोजन काय सांगतात. फल सूत्र अदर्शनम लोपः. 1:1:60 हे पण संज्ञा सूत्र आहे बघा. हे सुद्धा सूत्र कसं आहे? संज्ञा सूत्र आहे. अदर्शनम प्रथमा विभक्ती एकवचन. ठीक आहे. लोपः प्रथमा विभक्ती एकवचन. दोन्ही पद प्रथमा विभक्तीची एकवचन आहे. अदर्शनम लोपः. याचा अर्थ करतात प्रसक्तस्य अदर्शनम लोप संज्ञम स्यात्. सापडलं? प्रसक्तस्य शब्दाचा अर्थ लिहा विद्यमानस्य. प्रसक्तस्य म्हणजे विद्यमानस्य. ठीक आहे जी. बघा आता प्रसक्तस्य अदर्शनम लोप संज्ञम स्यात्. बघा आता हे सूत्र आहे अदर्शनम लोप, संज्ञा सूत्र आहे. हे सूत्र संज्ञा करत आहे. कोणती संज्ञा करत आहे? लोप. काय संज्ञा करत आहे? लोप ही संज्ञा आहे की नाही? आता लोप ही संज्ञा कुणाची हा प्रश्न. उत्तर दिलंय अदर्शनम, अदर्शनाची. अदर्शन म्हणजे न दिसणे, असून दिसत नसेल तर त्याची संज्ञा समजायची काय? लोप. काय समजायची? लोप. असून आहे प्रसक्तस्य विद्यमानस्य म्हणजे आहे तिथे विद्यमान पण दिसत नाही. दिसत नाही ना, न दिसणेपणा त्याचीच संज्ञा आहे काय? लोप. लोप म्हटलं काय समजायचं? तिथं आहे पण दिसत नाही. लोप समजा आलं, याचा लोप झाला. लोप झाला म्हणजे काय? तिथं आहे पण दिसत नाही, एवढं जरा समजायचं. प्रसक्तस्य म्हणजे विद्यमान आहे तिथं. उदाहरणार्थ आहे की नाही? समजा आता काय, कोणी एखादा मनुष्य आपल्यातला अंबाजोगाईला गेला, गावाला गेलाय. जेव्हा तो अंबाजोगाईला गेलाय, संध्याकाळपर्यंत तिकडे थांबला, तोपर्यंत इकडे आश्रमात तो दिसतो का? नाही. किंवा स्वामीजी आहे की नाही, आणि ते गेले विदर्भात 4 महिने. 4 महिने आश्रमात दिसतील का ते? नाही. दिसत नाही ना, न दिसणेपणा हाच काय झाला त्यांचा लोप. लोप म्हणजे नाश नाही. लोप शब्दाचा अर्थ नाश नाही आहे. अदर्शन म्हणजे आहेत, इथं त्यांची सत्ता विद्यमान आहे की नाही, परंतु दिसत नाही. त्याला काय म्हणायचं? लोप. तसं इथं सुद्धा काही वर्ण अशी येतील तुम्हाला संधी वगैरे करताना सर्व ठिकाणी, की तिथं असतो तो पण दिसत नाही.
परंतु जेव्हा प्रसंग पडेल तेव्हा त्याला आपण त्याचं उच्चारण करू शकतो. आहे पण दिसत नाही, त्याला म्हणायचं काय? लोप. लक्षात आलं? चला, तर आता या सूत्राने कोणती संज्ञा केली? लोप संज्ञा केली. या सूत्राने लोप संज्ञा कुणाची केली? अदर्शनाची. कोणाची? अदर्शनाची. काय केली? लोप संज्ञा केली. बरोबर. लोप संज्ञा करणारं सूत्र कोणतं? अदर्शनम लोप. लागलं की नाही? अदर्शनम लोप या सूत्राचं प्रयोजन काय? लोप संज्ञा करणं. हे काय त्याचं प्रयोजन. लागले पंक्ती? चला, प्रसक्तस्य अदर्शनम लोप संज्ञम स्यात्. त्याची लोप संज्ञा होते. झालं. चला पुढे. आता पुढे सूत्र आहे तस्य लोप. बोला. तस्य लोप. ही विधी सूत्र आहे बघा. हे कोणत्या जातीचं सूत्र आहे? विधी, विधान करणारं सूत्र आहे. विधी सूत्र म्हणायचं याला. याचा नंबर आहे 139. पद तस्य आणि लोप. तस्य षष्टी विभक्तीचं एकवचन. काय लिहिणार त्याच्या डोक्यावर? 6.1 म्हणजे षष्टी विभक्तीचं एकवचन. आणि लोप, लोप याचा अर्थ आहे हे प्रथमा विभक्ती एकवचन. लोप प्रथमा विभक्ती एकवचन. काय बघा, तस्य लोप त्याचा लोप होत हा अर्थ आहे. काय जी? त्याचा लोप. सूत्र सरळ अर्थ काय होतो? त्याचा लोप हो म्हणजे काय? अदर्शन हो. लोप म्हणजे काय? अदर्शन. त्याचा म्हणजे कुणाचा प्रश्न आहे? तस्य षष्टी आहे, मूळ पद आहे तद, त्याची काय झाली षष्टी? तस्य. तद हे सर्वनाम आहे. आणि सर्वनाम हे कसे असतात बरं? ते एक नियम आहे. लिहा एक वाक्यात. सर्वनामनः पूर्व प्रधान बुद्धिस्तस्य परामर्शित्वम्. सर्वनामनः पूर्व प्रधान बुद्धम. ठीक आहे जी. म्हणजे काय? सर्वनाम जे असतात ना ते परामर्श घेतात मागचा. पण मागचे कुणाचा परामर्श घेतात ते? तर पूर्व प्रधान बुद्धिस्तस्य. बुद्धीमध्ये जो पूर्वामध्ये असणाऱ्या मागच्यामध्ये असणाऱ्यापैकी जो प्रधान आहे त्याचं ग्राहक असतात. कोण? सर्वनाम. आहे की नाही? जसं उदाहरणार्थ राम गावाला चालला, तो उद्या येईल. तर तो हे सर्वनाम आहे. तो शब्दाने कुणाचा परामर्श घेतला? रामचा. कारण मागच्या वाक्यात प्रधान मुख्य कोण आहे? राम. म्हणून तो गावाला चालला, तो उद्या येईल. तो म्हणजे कोण? राम. म्हणजे मागच्या मुख्य जो असतो त्याचे परामर्शक असतात. आहे की नाही? त्याला दाखविणारे असतात, त्याचं निर्दर्शन करणारे असतात. कोण? सर्वनाम शब्द. ठीक आहे. मग आता इथं तस्य लोप, त्याचा लोप होत. त्याचा म्हणजे कुणाचा? जे मागं सांगितलं त्याचा. म्हणजे मागं काय सांगितलं पण इथं नाही पाहायचं. कुठं? अष्टाध्यायीमध्ये हे 139 नंबर सूत्र आहे. त्याच्या अगोदर 5-7 सूत्राने ईद संज्ञा केलेली आहे. काय केली आहे? ईद संज्ञा केली आहे. अमक्याची ईद संज्ञा हो, त्याची ईद संज्ञा हो, त्याची ईद संज्ञा हो, असं करत 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 आले कुठपर्यंत? तस्य लोप पर्यंत. आणि मग सूत्र आलं कोणतं? तस्य लोप. ध्यान द्यायची. तस्य लोप म्हणजे काय? ज्याची ईद संज्ञा केली आहेत आतापर्यंत त्याचा काय होत? लोप. ज्याची संज्ञा केली त्याचा काय होत? लोप. लोप हो म्हणजे काय? त्याचं अदर्शन. ठीक आहे. सूत्राचा अर्थ लिहित आहे बघा. तस्य इतः लोप स्यात्. सापडलं का? तस्य इतः मतलब ज्याची ईद संज्ञा केली आहेत त्या ईद संज्ञा वाल्याचा काय होत? लोप होत. आता इथं आपण वर 2 सूत्रापैकी ईद संज्ञा करणारं सूत्र कोणतं वाचलं? हलंत्यम. हलंत्यम सूत्राने काय केली? ईद संज्ञा. म्हणजे ज्याची ईद संज्ञा केली त्या ईद संज्ञा वाल्याचा हे सूत्र काय करतं? लोप करून टाकतं, अदर्शन करतं, दिसून देत नाही. कळलं की नाही? ते दिलंय. तस्य इतः लोपः स्यात्.
बरोबर. मग म्हणे बघा आता ही जी मागची 14 सूत्र आहे ना, या 14 सूत्रामध्ये अंतिम जो वर्ण होता न क ग वगैरे, त्याची सर्वांची काय केली, हित संज्ञा केली. बरोबर की नाही. मग हित संज्ञा केल्यानंतर आता ह्या सूत्राने काय केला, त्याचा लोप केला. म्हणजे काय करायचं, अदर्शन. मग ते खोडून टाकायचे का, आहे की नाही. असं नाहीये, आहे की नाही. हित संज्ञा आहे, त्याचं विशेष महत्व नाही, आदर्शन आहे त्याचं. पण इथं मात्र त्याचं प्रयोजन आहे. काय प्रयोजन आहे, लिहितात का पुढचं वाक्य. नादय अनाद्यर्था. काय लिहिलंय, नादय अनाद्यर्था. बरोबर. नादय, नादय मतलब न आहे, आधी, आरंभी, सुरुवातीला, ज्यांच्यामध्ये असे ते, त्याला काय म्हणायचं, नादय. काय म्हणायचं जी, नादय. ना म्हणजे नकार, तो आहे आधी, आरंभी, सुरुवातीला, ज्यांच्या, त्याला म्हणायचं काय, नाद. उदाहरण पहा. आता 14 सूत्र काढले तर न आहे की नाही त्याच्यामध्ये, कुठं आहे न, पहिल्या सूत्राच्या शेवटी काय आहे, न आहे की नाही. पण म्हणे का नादी न कुठे आरंभी, मग हा प्रश्न येतो की नाही. अहो म्हणे सूत्राच्या आरंभी न नाही हो, पण हीच संज्ञा ज्यांची झाली ना, त्यांच्या आरंभी कोणी सांगा, नच आहे. कारण न ही संज्ञा कोणा झाली, प्रत्येक प्रत्येक सूत्राचा शेवटचा वर्ण. उदाहरण न क ग च, या साऱ्यांची काय झाली. मग ज्यांची संज्ञा झाली त्या ईद संज्ञकामध्ये सर्वात पहिला कोण, न. म्हणून नादय, न इत्यादी. आधी शब्दाने काय घ्यायचे, क च आणि क ग च ट न म, हे सारे लक्षात आलं. कशासाठी आहे ते, नादय अनाद्यर्था. अनाद्यर्था म्हणजे काय, अन इत्यादी संज्ञा बनविण्यासाठी त्यांचा उपयोग आहे. कळलं. न वगैरे जे आहेत ना, त्यांचा उपयोग काय, संज्ञा बनवायची आहे. जसं आपण एक संज्ञा बनवली होती अच, एक बनवली होती हल, एक बनवली होती अख, आहे की नाही. अशा प्रकारची जी प्रत्याहार ज्याला म्हणतात, संज्ञा ज्याला म्हणतात, त्या संज्ञा बनवण्यासाठी उपयोग आहे कुणाचा, त्या नादी ईद संज्ञक वर्णांचा. कळलं. हा. मग त्याला घेऊन काय बनवता येते, संज्ञा बनवता येते, प्रत्याहार बनवता हो. लक्षात आलं जी. चला मग तेच दिलंय, नादय अनाद्यर्था. लागलं एवढं बस. आता एक काम करा, 3 सूत्र झाले, पुढचं आपण उद्या घेऊ, ठीक आहे. पण पुढच्या पेजवर एक चौकोन दिलाय बघा, सापडलं काय, त्याच्यामध्ये अक, अच, अट, अन असे 42 संज्ञा दिल्या आहेत, 42 प्रत्याहार दिले आहेत. 42 काय दिले आहेत, प्रत्याहार. प्रत्याहार शब्दाचा काय अर्थ होतो माहितीये, लिहा. प्रत्याहार, प्रत्याह्रियन्ते. प्रत्याहार शब्दाचा अर्थ, प्रत्याह्रियन्ते, संक्षिप्यन्ते, संक्षिप्यन्ते वर्णाः अत्र, वर्णाः अत्र इति प्रत्याहारः. ठीक आहे जी. प्रत्याह्रियन्ते त्याचा अर्थ केला संक्षिप्यन्ते, वर्णाः अत्र, ज्याच्यामध्ये वर्ण संक्षिप्त रूपाने सांगितलेले असतात त्याला म्हणायचं काय, प्रत्याहार. जसं अक प्रत्याहार आहे, तर अक एवढं उच्चारण झालं अक, त्याच्यामध्ये किती वर्ण आलेत, अ इ उ रू आणि लू एवढे आले. मग समजा एवढे जर बोलायचे असते आपल्याला तर किती मोठं बोलावं लागलं असतं, मग अ इ उ रू लू असं एवढं बोलावं लागलं असतं. पण थोडक्यात बोललं काय, अक, संपला विषय. अक, अक ऐकलं समजणारा समजून घेतो. काय अक म्हणजे काय, अ इ उ रू लू, आहे की नाही. उदाहरण समजा अच, अचच्या ठिकाणी असं असं होतं, ऐकणारा समजून घेतो. अच म्हणजे काय, स्वर. जर असं नसतं, प्रत्याहार जर नसते तर काय करावं लागलं असतं, मग अ इ उ रू लू ए ओ ऐ औ यांच्या जागेवर आमका आमका असं सारं एवढं मोठं बोलावं लागलं असतं. पण संज्ञा केलं फायदा झाला की नाही. म्हणून संज्ञा प्रत्याहार आहे ती. किती प्रत्याहार आहे इथं, 42. काय करायचं, वहीवर उद्या येताना
असं लिहायचं. अक काय लिहायचं? अक. नंबर 1 अक बरोबर चिन्ह द्यायचं आणि त्याच्यात कोणते वर्ण आले आहेत ते लिहायचं. म्हणजे संज्ञी कोण कोण आहे, ही झाली संज्ञा आणि त्याची संज्ञी कोण कोण आहे. आणि पुढे टाकायची संख्या. समजा 4 आले असतील तर 4, 5 आले असतील 5, 3 आले असतील 3. ठीक आहे की नाही? हे करून आणायचं 42 प्रत्याहार. चालल. आणि मग उद्या प्रश्न विचारेल. याचा अभ्यास चांगला जर झाला तर उद्या तुम्हाला लगेच सांगता येईल. समजा मी विचारलं जश सांगा कोण कोण, लगेच सांगता आलं काय? जेव्हा बघा दादा अच बोला कोण कोण. विचार नाही करायचा. अ इ उ सारे स्वर. कळलं की नाही? किंवा सांगितलं प्रत्येक वर्गाचा 5वा वर्ण ज्यात येऊ शकेल असा प्रत्यार सांगा, तर मग विचार नाही आला पाहिजे, लगेच खटकन काय हा असं सांगता आलं पाहिजे. कारण हे 14 सूत्र फार महत्वाचे आहे. 42 प्रत्यार बनवून आणा, याचा अभ्यास करा, म्हणजे पुढचा विचार आपण घेऊ. ठीक. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.